तर उदय सामंत यांनी भास्कर जाधवांवर टीका केली आहे। भास्कर जाधव आक्रमक नेते असल्याचं उदय सामंत म्हणाले। विरोधी पक्षनेते पदावरून भास्कर जाधवांचा उदय सामंत यांना सवाल उपस्थित करण्यात आलाय। घटनेत अशी कुठली तरतूद आहे का असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केलाय। मी आक्रमक आहे म्हणून विरोधी पक्षनेते पद देत नाहीयेत। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्याची निवड करावी अशी मागणी देखील भास्कर जाधवांनी केली आहे। की भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत। अतिशय विधानसभेचा विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही। लॉलीपॉप ठरेल त्यांना, लॉलीपॉप असं म्हणणार नाही। लॉलीपॉप असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत विरोधी पक्षनेतेपद, अशा पद्धतीचे ते संकेत देतात। याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे, माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडे संख्याबळ असताना ते मला घाबरतात, हा माझा सन्मान आहे। महाविकास आघाडीकडे संख्याबळ असताना हे घाबरतायत कशाला? विरोधी पक्षनेता म्हणजे सार्वभौम नसतो। आणि हे सुद्धा काल देवेंद्रजी आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की विरोधी पक्षनेत्याचा निर्णय हा मुळातच सभापती आणि त्याचबरोबर अध्यक्षांचा असतो, त्यामुळे तो काही शासनाचा किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार नाही। आणि तरीसुद्धा अध्यक्ष आणि सभापतींनी सांगितलेलं आहे की ह्या अधिवेशन काळामध्ये ते त्यांची भूमिका निश्चितपणे पूर्ण करतील। परंतु शेवटी एक सदस्य असू द्या किंवा 58 सदस्य असू द्या, जेवढा विरोधी पक्षनेत्याला बोलण्याचा अधिकार असतो सभागृहामध्ये तेवढाच बोलण्याचा अधिकार इतरही सदस्यांना असतो, त्यामुळे त्यांनी घाबरून कशाला जावं? आक्रमक आहे अतिशय आणि म्हणूनच माझी विरोधी पक्षनेतेपदी निवड थांबवली जाते। काय वाटतं? भास्कर जाधव आक्रमक आहे। आक्रमक माणसाला बोलायला कोणत्या पदाची गरज नसते। विदाऊट पदाचं बोलता येतं, पद असल्यानंतर बोलता येतं, हे कोणी सांगितलं? आणि तसंही तुम्हाला फक्त ते चालवतायत, उभाट्या चालवतोय, तुमच्या नावाचं कोणतंही पत्र सुद्धा देत नाही ते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।